मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामधील अत्याचारित मुलीच्या कुटुंबियांची राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भेट घेतलेली आहे। त्यांनी काही मागणी केलेली आहेत। रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत। तुमची आता नुकतीच भेट झाली, काय संवाद झाला? 16 तारखेला ही दुर्दैवी घटना घडली। याच्यामध्ये या चिमुरटेवरती अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली। त्याचा मी निषेध व्यक्त करते। ज्यावेळेस ही घटना समजली त्यावेळेस मी DYSP बाविस्कर यांच्याशी फोनवरून संवाद साधला। आरोपीला अटक केली गेली। याच्यामध्ये जे काही पुरावे आहेत ते तातडीने ताब्यात घेण्यात आले। पोक्सो अंतर्गत इतर गुन्हेही दाखल करण्यात आले, ज्यामध्ये आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील सूचना दिल्या होत्या की कडक कलम आणि कडक कारवाई या प्रक्रियेमधून जात असताना आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फाशीशिवाय दुसरी शिक्षा आता या गुन्ह्यामध्ये होता कामा नये, त्या पद्धतीने सुद्धा यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आज कुटुंबियांची भेट घेतली। कुटुंबियांची मागणी साहजिकच, आई म्हणून त्या मातृत्वाला वेदना होतातच आहेत। त्यांची मागणी आहे, ज्या पद्धतीने मुलीला त्रास झाला व मुलीवर अत्याचार करण्यात आला, ज्या वेदना मुलीला झाल्या त्या वेदना त्या आरोपीला झाल्या पाहिजेत। साहजिकच ह्या जनसामान्यांच्या भावना आहेत, आपल्यालाही तसं वाटतं। शेवटी हे आरोपी आहेत ते माणसांच्या कल्पामधले हिंस्र श्वापद आहेत। आपल्याला ह्या सगळ्यांचा नायनाट करायचा आहे। आम्हालाही बऱ्याच वेळा असं वाटत राहतं की खरंच इतकी कठोर शिक्षा आणि जनमानसामधून दिली गेली पाहिजे, पण शेवटी आपण सर्वजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारी लोक आहोत। यामध्ये कायद्याच्या चौकटीतून जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईल, याच्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। आणि मला फाशीची शिक्षा आरोपीला होईलच हा विश्वास वाटतो, यासाठी की यापूर्वीच्या आमच्या कोल्हापूरची खोचे गावची असेल, कोथरुडची असेल, भोरच्या कातकरी समाज या तिन्ही घटनेमधल्या आरोपीला आम्ही पाठपुरावा करून फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले। माननीय न्यायालयाने फाशीची शिक्षा त्यांना सुनावलेली आहे, त्याच्यामुळे यामध्येही आरोपीला फाशीची शिक्षा होईल। याच मालेगावमध्ये जनाक्रोश मोर्चा निघतो आहे याच घटनेवर। काल न्यायालयाच्या बाहेर प्रचंड जमाव जमलेला होता, उद्रेक आहे, संताप आहे। नक्कीच जनतेमध्ये तो संताप असणार आहे, कारण की इतक्या निरागस चिमुरटीवरती अशा पद्धतीने अत्याचार केला जातो आणि तिची हत्या केली जाते। तिला काही कळण्याचं सुद्धा तिचं वय नाही आहे आणि हे विकृत लोक आपल्या आजूबाजूला वावरतात, त्याच्यामुळे त्यांनी भावना या माध्यमातून व्यक्त करतात। साहजिकच त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या वेदना आहेत, त्या आम्ही समजू शकतो आणि म्हणून कायद्याच्या चौकटीतून नवीन आलेल्या BNSच्या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या कलमानुसार निश्चितपणाने कठोर कारवाई होईल, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू। सरकारचे मंत्री भेट देत आहेत, अनेक संघटनांचे पदाधिकारी भेट देत आहेत। पुन्हा एकदा लक्ष कुठेतरी राज्य महिला आयोग, पोलीस यंत्रणा, गृह विभाग यांनाच केलं जाते। कठोर शिक्षा होत नाही किंवा कायदे कडक नाही अशी ओरड होते। आपल्याकडे BNSचा नवीन कायदा अस्तित्वात आला, त्या अंतर्गत आपण हे सगळ्या प्रोसेस करत असतो। यापूर्वी काही गुन्हे असे होते की कमी कालावधीची शिक्षा होती, पण BNSच्या नवीन कायद्याच्या दुरुस्तीनंतर दीर्घकालीन शिक्षा यामध्ये सुनावली गेली आणि बलात्कारित व्यक्तीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची तरतूद या नवीन कायद्यामध्ये आहे आणि या नवीन कायद्याच्या अनुषंगाने आपण ही सगळी अंमलबजावणी करतोय। आजही समाजामध्ये अशा घटना घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा असेल, राज्य महिला आयोग म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। अवेअरनेस हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असतो, पण इतकी विकृती की सांगायला सुद्धा खरं खूप वाईट वाटतं। कधी कधी 4 भिंतीच्या जन्मदाता बाप सुद्धा मुलीवरती बलात्कार करतो, त्यावेळेस अक्षरशः अंगावर शहारे येतात। या लोकांना आपण कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देणार आहे, पण नातं काय हे सुद्धा आता या माणसांमध्ये त्याची जाणीव राहिलेली नाही आहे। पण ही विकृतीला नायनाट आपल्याला करायचं आहे, ती संपून टाकायची आहे, याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतच असतो। कठोर कायदा, कठोर शिक्षा या माध्यमातून त्याला जरब बसावी आणि पुन्हा कुणी अशा पद्धतीचे गुन्हे करू नयेत, यासाठीचा प्रयत्न आमचा निश्चित या माध्यमातून राहिलेला आहे। इथून पुढे अशा पद्धतीने कुठलेही गुन्हे कुणी करू नयेत, इतक्या कठोर शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून। बाल हक्क आयोग नेमकं का अस्तित्वात येऊ शकत नाही, काय अडचणी आहे? बाल हक्क आयोगाला आता अध्यक्ष आणि सदस्य नाही आहेत। खरं तर बाल हक्क आयोगाची ही सगळी जबाबदारी आहे। बाल हक्क आयोगाची प्रक्रिया त्यामधून होणं फार गरजेचं आहे, पण आम्ही देखील आता राज्य शासनाला शिफारस करू की त्यांनी तातडीने बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक करावी। त्यांचा बाल हक्क आयोगाचा विभाग जो आहे
तो काही प्रमाणात काम पाहतोय, पण शेवटी आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्याच नेमणुका नसल्यामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये मनुष्यबळ आणि यंत्रणेचा कमीपणा राहतो, जेणेकरून खरं आज हे सगळं यंत्रणा बाल हक्क आयोगाच्या माध्यमातून पार पडायला पाहिजे होती. पण हरकत नाही, तो आम्ही त्याचा पाठपुरावा करू, आम्ही देखील मागणी करू. कधीपासून हे काम रखडलंय आणि ते असतं तर तुम्हाला किती सहायता झाली असते? याच्यामध्ये मला असं वाटतं गेले मार्च-एप्रिल महिन्यापासून कदाचित बाल हक्क आयोगाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, पण त्या सरकारने लवकर करावीत अशी मागणी मी सरकारकडे करेल. या आहेत रुपाली चाकणकर यांनी नुकतीच आता पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि कठोरात कठोर शिक्षा म्हणजे आरोपीला फाशीच दिली जावी अशी मागणी त्या देखील करणार आहेत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मालेगाव, डोंगराळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.